सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू आहे आणि यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय। वांगचुक यांच्या समर्थनार्थ विरोधकांनी राज्यात आंदोलन करावं असं आवाहन ठाकरेंनी केलंय। गरज पडल्यास दिल्लीच्या आंदोलनस्थळीही जाणार अशी माहिती ठाकरेंनी दिली आहे। मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या वेळेला शक्य असेल जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल आणखीन काही असेल हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती जी आपण देशाचे भाग्य विधाते समजतो त्या भाग्य विधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहे। फरक काय पडतो, जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे, त्याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? मी सुद्धा जाईल, राहुल गांधींनी गेलं पाहिजे, देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे डोळे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती।